पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि यामुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। आता मी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आहे। जर आपण इथं बघितलं तर जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर आपल्याला फक्त गाड्यांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। अर्थात ब्रेक लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात। लांबच लांब अशाच पद्धतीने गेले अनेक तास अशाच पद्धतीने स्लो मूव्हिंग ट्रॅफिक या रस्त्यावर पाहायला मिळतंय। अर्थात जर आपण बघितलं तर याच रस्त्यावर नाही, जंगली महाराज रस्ता असेल किंवा टिळक रस्ता असेल, या सगळ्या रस्त्यांवर अशीच परिस्थिती आहे। मागच्या बाजूला जरी आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तर अर्थात हा रस्ता थेट अलका टॉकीज चौकाच्या दिशेने जात असतो, मात्र इथे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। आपण काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू। किती वेळ झाला थांबलात? पाऊस सुरू आहे आणि वाहतूक कोंडी तर आहेच। सर मला साधारण 30 मिनिटं झालेत आणि वाहतूक कोंडी खूप लांबपर्यंत आहे। म्हणजे अर्थात टू व्हीलर बी हलत नाही, जास्त वेळ नाही काढता येत आहे साधारण। म्हणजे पुणेकरांना एवढी वाहतूक कोंडीची सवय नाही, पाऊस पडला तर असे जाम होतोय। किती वेळ थांबलात तुम्ही? ते 15-20 मिनिटं झाली इथं, 15-20 मिनिटं झाली इथं अडकलोय। अशीच ट्रॅफिक हलते? नाही, दररोज नसते एवढी। पावसामुळे पाणी साचले बरेच। पावसामुळे पण आहे। हां, आपण बघतोय अशा पद्धतीने जिथं जिथं पाणी साचलेलं आहे तिथं अशाच पद्धतीने ट्रॅफिक जॅम आपल्याला पाहायला मिळते। टू व्हीलर सुद्धा हलत नाहीत अशी परिस्थिती या रस्त्यावर आज आपल्याला पाहायला मिळते। आता आपण बघतोय फर्ग्युसन रस्ता, या रस्त्यावर असा हा चित्र आहे। पूर्ण वाहतूक कोंडी, ऑफिसेस सुटलेले आहेत, लोक आपल्या घरच्या दिशेने निघालेले आहेत। मात्र तासनतास या पावसामध्ये त्याचबरोबर रस्त्यावर जे पाणी साचलेले त्यांना अडकून पडावं लागतंय आणि ही परिस्थिती। किती वेळ झाला थांबला ट्रॅफिकमध्ये? 40 मिनिटं। 40 मिनिटं लागली टू व्हीलरवर यायला त्यांना, इथपर्यंत 40 मिनिटं लागलीत। अर्थात अशी परिस्थिती पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाहायला मिळते। ऑफिसेस सुटलेले आहेत, लोक आपल्या घरच्या दिशेने निघालेले आहेत आणि पुण्यातील अनेक रस्त्यांवर अशी चित्र पाहायला मिळते। अजूनही पुण्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी अनेक रस्त्यांवर पुण्यात पाहायला मिळते। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी विकी घई, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।